माझ्या अंदाजे 20 एक वर्षांनी आले असतील. साहेबांच्या यांनी हे घर त्यावेळी झालं आणि आज ते थोडेसे कन्फ्यूज होते की मी त्यावेळी कसं कुठल्या रस्त्याने वगैरे यायचो. ते पाहत होते की मी ज्यावेळी यायचो ह्या रस्त्याने अमुक रस्त्याने यायचो, घराची एंट्री अशी होती. ती उत्सुकता होती त्यांना, आम्हालाही ती फार उत्सुकता होती की राजसाहेब आले, घरी आले 20 वर्षाने. आम्ही सगळे आनंदित आहोत. ठीक, धन्यवाद. थँक्यू. राऊत यांचे भाऊ सुनील राऊत यांची ही प्रतिक्रिया. संजय राऊत आणि राज ठाकरे यांच्यामध्ये आज भेट झाली, कारण संजय राऊत यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी राज ठाकरे हे संजय राऊत यांच्या मुंबईतल्या निवासस्थानी पोहोचले होते. जी दृश्य आता आपण स्क्रीनवर पाहता ही दोन्ही नेत्यांच्या भेटी दरम्यानची दृश्य आहेत. संजय राऊत यांच्या निवासस्थानी राज ठाकरे हे त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करत त्यांच्याशी गप्पा मारताना दिसतात. दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी काय बातचीत झाली हे सांगण्यासाठी त्यांचे भाऊ संजय राऊत यांचे भाऊ आमदार सुनील राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. दोन्ही नेत्यांमध्ये परस्पर स्नेह पूर्वीपासूनच आहे, पण जवळपास 20 एक वर्षांनंतर राज ठाकरे हे आमच्या घरी आले. त्यांनी संजय राऊत यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आणि दोन्ही नेत्यांमध्ये काही काळ बातचीतही झाली. संजय राऊत यांची प्रकृती गेल्या 2-1 महिन्यांपासून ठीक नाहीये, त्यामुळे ते गेल्या 2-1 महिन्यांपासून सार्वजनिक कार्यक्रमांमध्येही दिसत नाहीये. संसदेचं अधिवेशन सुरू आहे. संजय राऊत हे राज्यसभेचे खासदार आहेत. सहसा अधिवेशन ते कधी चुकवत नाही, पण सध्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे संजय राऊत हे मुंबईमध्ये नाही तर दिल्लीमध्ये नाही तर मुंबईमध्येच आहेत. या संदर्भातली आणखीन माहिती जाणून घेण्यासाठी जाऊयात माझ्या सहकारी ज्योत्स्ना गंगणे सध्या आपल्यासोबत आहेत. ज्योत्स्ना, अगदी बरोबर आहे. आपण बघतो की संजय राऊत जे आहेत त्यांच्या तब्येतीची विचारपूस करायला स्वतः राज ठाकरे जे आहेत ते संजय राऊत यांच्या मैत्री या निवासस्थानी आले होते आणि या ठिकाणी आल्यानंतर साधारण दोन्ही नेत्यामध्ये अर्ध्या तासापेक्षा जास्त चर्चा झाली. राज ठाकरे यांनी राजकारणाच्या पलीकडे संजय राऊत यांच्या तब्येतीची विचारपूस करत त्यांना घरी राहून आराम करण्याचा सल्ला दिला. इतकंच नव्हे तर तब्येतीची काळजी घ्या आणि कोणत्याही प्रकारची मदत लागली तरी सुद्धा कळवा. आणि आपण म्हणजे राज ठाकरे जे आहेत त्यांनी यापूर्वी पण जेव्हा संजय राऊत यांची प्रकृती बिघडली होती त्यावेळेस राज ठाकरे जे आहेत त्यांनी संजय राऊतांची तत्काळ फोनवरती तर चौकशी केलीच होती, पण यानंतर पण आपण संपर्कात राहू, भेटत राहू अशा प्रकारचं सुद्धा राज ठाकरे म्हणालेत. पण राज ठाकरे जे आहेत ते तब्बल 20 वर्षानंतर म्हणजे जेव्हा राज ठाकरे शिवसेनेमधून बाहेर पडले त्यानंतर तब्बल 20 वर्षानंतर राज ठाकरे हे संजय राऊत यांच्या घरी आले होते. त्यामुळे ही अनोखी भेट आणि महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक महाराष्ट्राचं जे राजकारण आहे त्याचं या ठिकाणी एक चांगलं उत्तम उदाहरण पाहायला मिळालं की ज्यावेळेस पक्ष वेगळे होतात, आपल्याला माहिती की अनेक आरोप प्रत्यारोप जे आहेत ते राजकीय नेते एकमेकांवरती बोलत असतात, राजकीय आरोप होत असतात. मात्र अशामध्ये सुद्धा राज ठाकरे यांनी कुठलाही म्हणजे 20 वर्षानंतर शिवसेनेपासून वेगळं झाल्यानंतर मनसे स्थापन केल्यानंतर अनेक टीका टिप्पणी जी आहे ती मातोश्रीवरून शिवतीर्थ आणि शिवतीर्थची मातोश्रीवर होत होती. मात्र आता आपण बघितलं की राज ठाकरे यांनी तब्बल अर्धा तास येऊन संजय राऊत यांची विचारपूस केली, त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यानंतर जे आहेत घर सुद्धा त्यांनी जे आहेत ते बघितलं. इतकंच नव्हे तर संजय राऊत यांच्या आई जे आहेत ते राज ठाकरे यांना निरोप देण्यासाठी यांना ते गाडीत बसेपर्यंत संजय राऊत यांच्या आई ज्या आहेत त्या बाल्कनीमध्ये येऊन त्यांनी राज ठाकरेंना जाताना जे आहेत त्यांनी बघितलं. खूप भावनिक जे आहेत त्या संजय राऊत यांच्या आई झालेल्या होत्या आणि स्वतः संजय राऊत यांचे भाऊ सुनील राऊत जे आहेत ते राज ठाकरे यांना रिसीव्ह करायला बंगल्याच्या समोर पण आले आणि राज ठाकरे यांना घेऊन संजय राऊतांकडे घेऊन गेले. आणि जेव्हा राज ठाकरे निघाले त्यांच्या घराकडे तेव्हा सुद्धा सुनील राऊत जे आहेत ते राज ठाकरे यांना सोडवण्यासाठी गाडीत बसवण्यासाठी स्वतः सुनील राऊत आले होते. अगदी हे कौटुंबिक भेट होती आणि खूप चांगली अशी भेट झाली. आणि राज ठाकरे आपल्याला माहितीये की ते महाराष्ट्रात सध्या काही दिवस नव्हते आणि त्याच्यानंतर सरळ त्यांनी एअरपोर्टवरून सरळ ते संजय राऊत यांच्या भेटीसाठी पोहोचले. घराची चौकशी केली, संजय राऊत यांच्या पत्नीशी राज ठाकरे बोलले, त्यांच्या संजय राऊत यांच्या आईला जे आहे ते राज ठाकरे यांनी धीर दिला. त्यामुळे कौटुंबिक वातावरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. एका बाजूला आपण म्हणतोय की दोन्ही ठाकरे बंधू जे आहेत ते 19 वर्षानंतर एकत्र आले आहेत, राजकारणासाठी एकत्र आले आहेत. इतकंच नव्हे तर महायुतीच्या अनेक नेत्यांनी जे आहेत त्यांनी असंही म्हटलं की जे आहेत ते निवडणुकीसाठी एकत्र आलेले आहेत. मात्र दुसरीकडे आपण बघतोय की याही पलीकडे युती दोन्ही ठाकरेंची होईल न होईल ह्या नंतरचा भाग आहे, पण याही पलीकडे कोणताही इगो न बाळगता राज ठाकरे जे आहेत ते संजय राऊत यांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी 20 वर्षानंतर पोहोचले. आणि इतकंच नव्हे तर सुनील राऊत यांनी माध्यमांशी बोलताना त्यांची आठवण पण सांगितली की ज्यावेळेस हा मैत्री बंगला जिथे संजय राऊत त्यांच्या सहकुटुंब सहपरिवारासोबत राहतात, हा मैत्री बंगला ज्यावेळेस नवीन बनला होता त्यावेळेस सुद्धा त्याच्या भूमिपूजनापासून ते त्या बंगल्याच्या गृहप्रवेशासाठी
शांतीसाठी जे आहेत राज ठाकरे आले होते आणि त्यानंतर 20 वर्षानंतर आज राज ठाकरे जे आहेत ते संजय राऊत यांना भेटीसाठी आले होते. दोन्ही नेत्यांमध्ये जी चर्चा झाली ती राजकीय चर्चा झाली नाही असं सुद्धा जे आहे ते सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कळलं. मात्र दुसरीकडे हा एक पॉझिटिव्ह मेसेज जे आहे, एक पॉझिटिव्ह संदेश जो आहे तो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वसामान्यांना पॉझिटिव्ह जातो. संदेश आहे. आणि दुसरी गोष्ट ही पण आपल्याला ध्यानात ठेवायला पाहिजे ज्योत्स्ना, की या दोन्ही नेत्यांमधला स्नेह हा कायमच महाराष्ट्राला परिचित राहिलेला आहे. म्हणजे मनसे स्थापन करताना राज ठाकरे यांनी शिवसेना सोडल्यानंतर सुद्धा दोन्ही नेत्यांमधला हा स्नेह कायम होता आणि आज संजय राऊत यांच्या प्रकृती अस्वास्थ्याच्या निमित्तानं तो स्नेह पुन्हा